तुम्ही बघू शकता पोह्याचे मिरगुटे छान दुप्पट तिप्पट असे फुलले गेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये। आज मी इथे पोह्याचे मिरगुंड करणार आहे। मागच्या वर्षी मी पोह्याचे पापड केले होते, पण यावर्षी मी पोह्याचे मिरगुंड करणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 कप जे कांदे पोहे करतो तेच 2 कप मी इथे पोहे स्वच्छ चाळून घेतले आहेत। हे पोहे तुम्ही एकतर भाजून थंड करून मग ह्याचं पीठ केलं तरी चालेल, पण मी हे असे कच्चेच म्हणजे हे ऑलरेडी भाजलेलेच असतात, पण मी हे असेच पीठ करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं आपण हे टाकून याचं पीठ करून घ्यायचं आहे। मी याचं पीठ करून घेते। पोहे मी मिक्सरला छान बारीक करून घेतलं, शक्य होईल तितकं मी बारीक केलेलं आहे। आता हे आपल्याला चाळून घ्यायचे। पीठ चाळायची जी चाळणी असते त्याच्याने हे चाळून घ्यायचे, म्हणजे काही जाड भाग असेल तो परत आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करता येईल। एवढंच राहिले। आता हा परत मी मिक्सरला लावून घेते। पोहे मी छान बारीक करून घेतले। आता हे आपल्याला मोजून घ्यायचे, जितके कप होईल तितकं आपल्याला पाणी घ्यायचे। म्हणजे 1 कप जर पीठ झालं तर आपल्याला 1.25 कप पाणी घ्यायचे। 2 कप कच्चे पोहे घेतले होते, त्याचं 1 कप असं पीठ तयार झालेलं आहे। जर तुम्ही 4 कप घ्याल तेव्हा 2 कप पीठ तयार होतं। मी 1च कपाचे पोह्याचे पापड करणार आहे, म्हणजे मिरगुंड करणार आहे। कारण का पोहे पाणी शोषून घेतं, त्यामुळे जसजसं वेळ जाईल तसतसं पोह्याचं पीठ कडक होत जाईल, म्हणजे पापडाचं पीठ कडक होत जाईल, पाणी शोषून घेतं त्यामुळे। म्हणून मी 1च कपाचे करणार आहे, कारण का मी एकटीच करणार आहे। जर तुम्ही जास्त जण करणार असाल तर जास्त पोहे घेऊन त्याचं पीठ करून घेतलं तरीही चालेल। तर मी इथे 1 कप आता हे पीठ तयार झालं आहे। आता हे मी या भांड्यात काढून घेते। आता 1 कप पीठ आहे तर त्यासाठी 1.25 कप मी इथे पाणी घेणार आहे। त्यानंतर मी इथे 1 टीस्पून पापड खार, त्यानंतर 1 टीस्पून मीठ घेतलं आहे, पाव टीस्पून मी इथे हिंग घेतला आहे आणि 2 टीस्पून मी इथे लाल तिखट घेतलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आमच्याकडे पोह्याचे मिरगुंड म्हणा पापड म्हणा थोडे तिखटच आवडतात, म्हणून मी 2 टीस्पून इथे मी लाल तिखट घेतलं आहे। आता गॅसवरती मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1.25 कप मी पाणी घेते, म्हणजे जेवढं पीठ होतं तर त्याच्या 1 कप आणि वरतून पाव कप मी याच्यामध्ये पाणी घेतलं आहे। आता पाण्याला छान उकळी आली पाहिजे, त्याच्यातच मी आता पापड खार, हिंग, त्याच्यानंतर मीठ आणि लाल तिखट टाकून घेते। थोडंसं उकळलं की मग म्हणजे थोडंसं गरम झालं की मग आपण याच्यामध्ये हे साहित्य टाकून घेणार आहोत। पाण्याला थोडीशी उकळी आली, आता आपण हे सगळे साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्याऐवजी पापड केले तरी चालतील, पण काय होतं मिरगुंड पटपट तयार होतात। म्हणजे एक मोठी चपाती करायची आणि आपल्याकडे जे शंकरपाळीचा चमचा असतो त्याच्याने पटपट कापलं की मिरगुंड पटकन तयार होतात। सुरीने कापलं तरी चालेल, पण जे शंकरपाळ्याचे चमचा असतो त्याच्याने केलं तर पटकन होतं आणि डिझाईन पण छान येते। अशा पद्धतीचा चमचा असतो त्याच्याने मी करणार आहे, म्हणजे डिझाईन पण छान येईल। आता याला छान उकळी आली। आता हे एकदा तळापासून छान ढवळून घ्यायचं। गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ एका हाताने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे छान ढवळून घ्यायचे। तुम्ही चमच्याने ढवळलं तरी चालेल, पण मी लाटण्यानेच ढवळते, पटकन मिक्स होतं लाटण्याने। जसं आपण ह्याला भाकरीला उकड करतो त्याच पद्धतीने हे आपल्याला उकडून घ्यायचं। अशा पद्धतीने गॅस अगदी बारीक ठेवला आहे मी। आता हे सगळं काढून घ्यायचं याचं। ही प्रोसेस अगदी पटपट करायची आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 1 मिनिटाची वाफ काढायची आपल्याला। ह्याला छान 1 मिनिटाची वाफ काढून घेतली। आता गॅस बंद करते आणि एक 5 ते 10 मिनिटं आपण ह्याच्यामध्ये असंच ठेवून द्यायचे। 10 मिनिटं झाली आहेत। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। गरम असतानाच आपण हे थोडंसं मळून घ्यायचं आहे,
आणि काही थोडंसं मळून झाल्यानंतर थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्याला परत आपण एकदा फिरून घेणार आहोत. हे भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे अशा पद्धतीने मळून घेते मी. तुम्ही वाटीचा किंवा पेलाचा वापर केला तरीही चालेल, कारण का गरम आहे पीठ, हात भाजेल म्हणून मी हे वापरते. थोडंसं मळून घ्यायचं आहे, जास्त नाही. नंतर आपण हे मिक्सरला लावल्यानंतर पण सुद्धा परत मळून घेणार आहोत. थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे, थोडंसं चालू बंद मोडवरती आपण मिक्सर फिरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं पीठ एकजीव होईल आणि सगळे साहित्य आपण जे टाकलं आहे पापड खार वगैरे ते सुद्धा एकजीव होईल आणि पापड आपले छान तयार होतील. तुम्ही हे पीठ हाताने छान मळून घेतलं तरीही चालेल, पण मी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकते आणि मिक्सरला चालू बंद मोडवरती हे छान मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्सरला लावून घेतले. आणि आता काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपण उकड काढली होती त्याच भांड्यामध्ये परत ठेवून घ्यायचे, म्हणजे पीठ सुकं होणार नाही. आता अशाच पद्धतीने मी हे सगळं पीठ मिक्सरला लावून घेते थोडं थोडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान एकजीव करून घेतले. आता हे आपल्याला छान मळून घ्यायचे अशा पद्धतीने. पीठ छान मळून घेतले. आता याचे समान गोळे करून घ्यायचे मोठे मोठे. तुम्ही पापड केले तरीही चालेल, सेमच प्रोसेस आहे, पण काय मिरगुंड पटकन होतात म्हणून मी मिरगुंड करते. आता याचे 3 ते 4 गोळे करून घेते अशा पद्धतीने. परत आपण हे ज्या पातेल्यामध्ये उकड काढली आहे त्याच पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचे, कारण का पातेलं गरम आहे त्यामुळे ते छान गरम राहील. आता हे छान एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे, आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. माझ्याकडे अशा पद्धतीचं लाटणं आहे, हे पापड लाटायचंच लाटणं असतं, तर त्याच्याने मी हे लाटून घेणार आहे. मी थोडं पीठ काढून ठेवलं होतं पापड लाटण्यासाठी, तर तेच आपल्याला हे थोडंसं लावून घ्यायचं आहे. जर पोह्याचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल, काहीच फरक वाटणार नाही आहे. पण शक्यतो कमी पिठाचा वापर करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तशी गरज वाटत नाही, वाटलंच तर पीठ लावून घ्यायचं. तांदळाचं किंवा पोह्याचं पीठ काढून ठेवलं होतं मी, तेच वापरते. आणि ते पातळसर असं लाटून घ्यायची पोळी आपल्याला याची. आता पोळी छान लाटून घेतली पापडाची. आता काय करायचं आहे, किती मोठ्या साईजचे मिरगुंड हवेत त्या साईजने आपण हे कट करून घ्यायचे. तुम्ही सुरीचा वापर केला तरी चालेल, चौकोनी करा किंवा जसे काजू कतली असते त्या पद्धतीने केलं तरी चालेल. याला काही शेप नसतो, कशाही पद्धतीने तुम्ही कट करू शकता. आता हे आपण एक एक प्लास्टिकवरती घालायचे आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे. मी आता हे घरातच वाळवते, त्यानंतर मी हे 1 दिवस उन्हात वाळवणार आहे. बघू शकता एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, अशा पद्धतीने हे मी लाटून घेतले. आणि या चमच्यामुळे मी ह्याला छान डिझाईन आली, या चमच्यामुळे केल्यामुळे. तुम्ही सुरीने केलं तरी चालेल, असं काही नाही आहे. आता हे आपण एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे प्लास्टिकवरती टाकून घेऊ. आणि मी आज हे घरातच वाळवणार आहे, त्यानंतर उद्या मी हे उन्हात वाळवेन. हे मिरगुंड वाळायला 2 दिवस कमीत कमी लागतात. 1 कप पोह्याचं पीठ घेतलं की याच्यामध्ये 4 असे गोळे तयार होतात. आता हे आणि गोळा घेतलाय, छान मळून घेतलाय. आता हा पण सुद्धा लाटून घेते मी. पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही, कारण का पिठाला छान उकड मिळाली आहे, त्यामुळे छान हे लाटले जाते. तुम्हाला गरज वाटेल तर पीठ लावलं तरी चालेल, पण तेल अजिबात लावू नका, कारण का नंतर तेलाचा वास येतो, त्यामुळे तेल नका लावू, पीठच लावा. दुसरा पापड पण मी लाटून घेतलाय, हा सुद्धा कट करून घेऊया. आता हे मी आज घरातच वाळवते, त्यानंतर उद्या मी उन्हामध्ये टाकून वाळून घेईन. त्यानंतर आपण हे पापड तळून बघूया.
अशाच पद्धतीने मी सगळे पापड करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला हे मिरगुंड पापड म्हणजे मिरगुंड करून दाखवते, तळून दाखवते सॉरी. आता अशाच पद्धतीने मी सगळे हे मिरगुंड करून घेते. करायला अगदी सोपे आणि पटकन होतात. पापडाला थोडा वेळ लागतो पण हे मिरगुंड अगदी पटपट तयार होतात. 2 दिवस मिरगुंड छान कडकडीत उन्हात मी वाळून घेतले. तुम्ही बघू शकता छान असे वाळले गेले. आता आपण तळून सुद्धा बघूया. मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल छान कडकडीत तापलं पाहिजे तरच आपले मिरगुंड छान फुलले जातील. तेल छान तापले. आता आपण एक एक टाकून हे छान तळून घ्यायचे. बघू शकता छान फुलले जातात मिरगुंड. दुप्पट तिप्पट साईज होते या मिरगुंडाची. आणखीन एक तळून दाखवते. त्यावेळेस 2 टाकले मी. आता छान असे फुलले जातात. बघू शकता मी थोडे मिरगुंड तळून घेतले. छान असे दुप्पट तिप्पट फुलले. तुम्हाला साईज सुद्धा दाखवते. एवढ्या साईजचे होते. तुम्ही बघू शकता किती दुप्पट तिप्पट आपली ही मिरगुंडांची साईज झाली आहे. आणि खायला खूप टेस्टी लागतात. जसे पोह्याचे पापड असतात तसेच लागतात. फक्त करायला अगदी सोपे. पोह्याचे पापड लाटायला जरा वेळ लागतो, एकट्याने होत नाही. आणि हे मिरगुंड अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होतात. फार वेळ लागत नाही. खायलाही खूप टेस्टी लागतात. मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. अजिबात तेलकट होत नाही. अजिबात तेलकट होत नाही आणि छान कुडकुडीत झाले आहेत. छान असे बघा, बघू शकता अजिबात तेलकट होत नाही हे मिरगुंड. तुम्ही सुद्धा हे पोह्याचे मिरगुंड घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे कुकिंग व्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा. पुन्हा व्हिडिओ अशा छानशा कुकिंग व्लॉग बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.